अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात, आपल्या आयुष्यात जे काही दारिद्र्य साठलेलं आहे आणि जी काही गरिबी आहे, ही गरिबी कमी होण्यासाठी आणि या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घरामध्ये भरभराट होण्यासाठी, आपल्या घराकडे माता लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। बघा, फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती भरभरून येत राहील। तुमच्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपत जाईल। तुम्ही जे काही कष्ट आणि मेहनत करत आहात त्या कष्टाला आणि त्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळत जाईल, ज्यामुळे तुम्ही जे काही करत आहात, म्हणजे जिथे तुम्ही कंपनीत काम करत असाल, व्यवसायात काम करत असाल, जिथे कुठे त्या कष्टाचं तुमचं चीज व्हायला सुरुवात होईल। बऱ्याच वेळा असं होतं, राबतो, खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, सगळं करतो, पण एक छोटीशी इच्छा असते की एखादी बाईक खरेदी करावी, स्वतःचं एखादं हक्काचं घर असावं, पण अर्धा आयुष्य जातं, हे स्वप्न पूर्ण होत नाही, हे स्वप्नच राहतं। पण जेव्हा बघा आपण थोडेसे कमावतो, खूप जास्त नाही, थोडेसे कमावतो, पण त्याला जेव्हा नशीब साथ देतं ना, तेव्हा स्वप्न जे असतं ना ते स्वप्नही सत्यात उतरतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। म्हणजे ही एक वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमचं आयुष्य बदलवेल। ही एक वस्तू तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मिळवून देईल। तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री जी आहे ती नष्ट करेल आणि तुमच्या जीवनात पैशांचा ओघ वाढवेल। आता काय उपाय आहे, कुठली वस्तू जवळ ठेवायची आहे, हे सगळं काही पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून करायचा आहे। शुक्ल पक्ष बघा कॅलेंडरमध्ये शुक्ल आणि कृष्ण दिलेला आहे। त्यात जो शुक्ल पक्ष आहे, 15 दिवस शुक्ल पक्ष आणि 15 दिवस कृष्ण पक्षाचे असतात, त्यातील शुक्रवारी आपल्याला हा उपाय, ही सेवा करायची आहे। ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस सकाळी स्वच्छ स्नान तुम्हाला करायचं आहे। स्नान केल्यानंतर सगळ्यात पहिली ही एक क्रिया करायची आहे आणि मग त्याच्यानंतर उपायाची सुरुवात करायची आहे। आता पहिली क्रिया काय, स्वच्छ स्नान केलं, वस्त्र परिधान केले, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये थोडी हळद घालायची आहे। जी पूजेसाठी आपण वापरतो तीच, किंवा आपण घरामध्ये जी यूज करतो हळद ती घ्या। त्यात एक चिमूटभर पाणी घाला आणि हळदीचा एक लेप तयार करा। आता काय करायचं, हे जे मधलं बोट आहे, हे आपलं जे मधलं बोट आहे, या बोटाला ती थोडीशी हळद घ्यायची आणि आपली जी नाभी आहे, ज्याला आपण बेंबी असंही म्हणतो, तर आपली जी नाभी आहे त्या नाभीवरती तुम्हाला या हळदीचा लेप लावायचा आहे। ठीक आहे, थोडासा लेप लावायचा आणि लेप लावत असताना तुमची जी पण इच्छा असेल ना ती इच्छा व्यक्त करायची। लेप लावून झाला म्हणजे ही हळद थोडीशी तिथे लावून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, पुन्हा श्वास घ्यायचा, सोडायचा, म्हणजे असं म्हणजे आपली जी बेंब आहे ती थोडीशी फुलली पाहिजे, किंवा तो नाभीचा जो भाग आहे त्यावरती थोडासा प्रेशर आला पाहिजे। अशा पद्धतीने श्वास घेऊन सोडायचा आहे। सगळ्यात अगोदर सांगते तुम्हाला हे का, तर बघा आपलं जे मणिपूर चक्र आहे हे आपल्या नाभीजवळ आहे आणि आपलं जे मणिपूर चक्र आपल्या शरीरात जागृत असणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा ते आपल्या शरीरात जागृत असतं
तेव्हा धनप्राप्तीचे मार्ग खुले असतात. बऱ्याच वेळा बघा बरीचशी लोक साधना बऱ्याचशा गोष्टी करतात आणि त्यांच्याकडे म्हणजे बक्कळ धन येत असतं, सगळ्या काही गोष्टी होत असतात, कारण त्यांच्या त्या साधना असतात. आपण काहीच करत नाही, ना सेवा ना साधना, काहीच नाही. आपण कष्ट करतोय, कष्टाने तर पैसा मिळणार आहेच, पण जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा पैसा आपण कष्टासोबत सेवेने मिळवू शकतो. बघा आपण काहीच करत नाही, फक्त कष्ट करतो, मेहनत करतो आणि आपल्यासोबत एखादा असा व्यक्ती असतो जो जास्त कष्ट करताना दिसत नाही, मेहनत करत दिसताना नाही, पण तो साधना खूप करतो आणि त्या साधनेने तो धनाला आकर्षित करतो. आपल्या शरीरातील मणिपूर चक्र ही अशी गोष्ट आहे, जेव्हा ती गोष्ट जागृत असते तेव्हा धनाचे मार्ग आपोआप खुले होत जातात, आपल्याकडे धन खेचलं जातं. बघा आपल्या मणिपूर चक्रात म्हणजे आपल्या बेंबीच्या इथे भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी यांचा वास आहे आणि जेव्हा हे चक्र आपलं जागृत होतं तेव्हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी जे आहेत हे जागृत असतात आणि जेव्हा हे जागृत असतात तेव्हा आपल्याकडे येणारे जे धनाचे मार्ग आहेत हे सुलभ आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणून आपल्याला हा उपाय करण्या अगोदर मणिपूर चक्रातलं जे आहे ते जागृत करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, एक लाल किंवा एक पिवळ्या रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला सांगते ती गोष्ट घालायची. यामध्ये आपल्याला घालायची आहे काळी हळद. काळ्या हळदीचा एक छोटासा तुकडा. बघा लाल हळद असते, पिवळी हळद असते, अगदी 3-4 प्रकार हळदीचे आहेत. त्यातील काळी हळद, जिला आयुर्वेदिक हळद असंही म्हटलं जातं, जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला ते सहज मिळेल. तर याच हळदीचा एक तुकडा त्या कापडावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर शत्रूंचा नाश करणारी एक गोष्ट, शत्रूंना आपल्या आयुष्यातून म्हणजे लांब पाठवणारी किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर काही शत्रुपीडा असेल, शत्रूचा काही जात असेल, शेजारचे त्रास देत असतील, नात्यातील त्रास देत असतील, असं काही असेल तर त्या सगळ्या शत्रुत्वातून शत्रूच्या जाचातून मुक्तता मिळण्यासाठी, शत्रूंना नष्ट करण्यासाठी तुम्हाला ही दुसरी वस्तू घ्यायची आहे. ही दुसरी गोष्ट आहे जी आहे ती म्हणजे काळी मिरी. तुम्हाला काळी मिरी घ्यायची विषम संख्येमध्ये घ्या, 5 घ्या, 7 घ्या, 11 घ्या, तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्हाला काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. 5 घेतल्या तरी खूप आहेत. त्या 5 काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत काळी हळद, या दोनही गोष्टी घट्ट बांधून घ्यायच्या आहेत त्या कापडामध्ये आणि ही जी पोटली आहे ही कायम आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची, कायम आपल्या जवळ ठेवायची. म्हणजे जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ती आवर्जून असली पाहिजे. जेव्हा घरात असाल, सुट्टीवर असाल, तेव्हा ती पोटली जी आहे ती आपल्या उशीखाली किंवा मग आपल्या जवळ किंवा आपल्या तिजोरीमध्ये जिथे सेफ जागा असेल त्या ठिकाणी ती ठेवून द्यायची. जेव्हा प्रवासासाठी बाहेर पडाल तेव्हा ती जवळ ठेवायची. मोठं एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल त्यासाठी बाहेर जाल तेव्हा ती सोबत ठेवायची. महत्त्वाच्या कामांमध्ये ही पोटली जवळ ठेवायची आणि घरात असताना ही पोटली उशीखाली किंवा आपल्या एखाद्या घरामध्येच कुठेतरी ठेवून द्यायची. याने शत्रूच्या जाचातून मुक्तता होईल. कितीही मोठे शत्रू त्रास देत असतील तर त्यातून निवारण होईल. तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे बंद झालेले मार्ग खुले होतील आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये बरकत येईल, सुख येईल, समृद्धी येईल, ऐश्वर्य येईल, भरभराट येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.